तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ माझ्या लाडक्या बहिणींसाठी खूपच महत्त्वाचा होणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून जी माहिती आहे तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने मिळून जाईल, समजून जाईल. त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे, जेणेकरून जी माहिती आहे ती तुम्हाला सोप्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मिळून जाईल. लक्षात घ्या. तर लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली योजना आहे आणि खूपच लाडक्या बहिणीसाठी ही जे आर्टिकल आहे, तुम्ही माझ्या स्क्रीनवरती पाहत आहे, तुम्हाला दिसत असेल, लोकमतचं आर्टिकल आहे. खूपच अशी धक्कादायक बातमी देखील आपण आपल्या लाडक्या बहिणींसाठी म्हणू शकतो. आपण मागील एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की 8.25 लाख ज्या बहिणी आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत आणि अजून त्याचा जो डाटा आहे किंवा त्याचा जो संख्या आहे ती अजून वाढू शकते. आणि त्याचप्रमाणे आता सरकारला खूप सोप्या पद्धतीने लाडकी बहिणी यांची जी अर्जाची छाननी करणं खूप सोपं झालेलं आहे. तर मी पूर्ण सर्व आर्टिकल वाचणार आहे. तुम्ही लक्ष देऊन ऐका, जेणेकरून जी माहिती आहे ती तुम्हाला पूर्णपणे मिळून जाईल. लक्षात घ्या. लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न, आयकर देणारा डाटा, आयकर विभाग जे आहे ते डाटा देणार आहे सरकारला की लाडक्या बहिणींचे उत्पन्न कळणार आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. आयकर भरणाऱ्या बहिणींना आता 1500चा लाभ नाही. लक्षात घ्या. आयकर भरणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना 1500चा लाभ मिळणार नाही इथून पुढे, असं सांगितलेलं आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची व्यापक छाननीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. प्राप्तिकर विभागाच्या अखत्यारीत असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने CBDTने म्हणजेच सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस आपण त्याला म्हणतो, लाभार्थी महिलांची आपल्याकडील माहिती उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. म्हणजे जे CBDT आहे त्यांनी मान्यता दिली आहे की लाभार्थी महिला आहे त्यांचा जो डाटा आहे, त्यांचा जो इन्कम टॅक्सचा जो डाटा आहे, आयकरचा जो डाटा आहे, आम्ही तुम्हाला देऊ शकतो अशी मान्यता सरकारला दिलेली आहे. म्हणजे महिला व बालविकास विभाग जे आहे त्याला दिलेली आहे. आता तो डाटा जे आहे CBDT हे महिला व बालविकास विभागाला देणार पात्र लाभार्थी महिलांचा, आणि त्यामध्ये ज्या महिला आढळून येतील की ज्या आयकर भरत आहेत, तर त्या महिलांना इथून पुढे 1500 रुपये मिळणार नाहीत. लक्षात घ्या. ठीक आहे. तुम्हाला समजलंच असेल. यामुळे महिला व बालविकास विभाग प्राप्तिकर परतावा, इन्कम टॅक्स रिटर्न डेटाचा वापर करून प्राप्तिकर भरणाऱ्या महिलांची यादी तयार करून त्यांना मिळणारा लाभ बंद करू शकेल. जे महिला व बालविकास विभाग आहे महाराष्ट्र शासनाचं, ते काय करेल की प्राप्तिकर भरणाऱ्या महिला किंवा आयकर भरणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना काय करणार आहे की त्यांचा जो 1500 रुपयाचा लाभ आहे तो कमी करणार आहे. आणि त्यांना इन्फॉर्मेशन कोण देणार आहे किंवा तो डाटा कोण देणार आहे, तर CBDT देणार आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. तर 2.5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न तरी बहिणींचे अर्ज, ज्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती आहे त्यांनी देखील अर्ज केलेले आहे, तसं या ठिकाणी सांगितलेलं आहे. सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असावे ही अट घातली होती. मात्र त्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे अशा कर भरणाऱ्या महिलांनीही अर्ज केले. एकूण संख्या 2,52,00,000च्या घरात गेली. म्हणजे ज्या अगोदरच त्यांनी अट घातली होती, ज्या महिलांचे उत्पन्न हे 2.5 लाखाच्या वरती आहे त्या महिला ह्या अर्जासाठी पात्र नाही आहेत. परंतु बऱ्याचशा महिलांनी हे केलेलं आहे की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती आहे त्यांनी देखील अर्ज केलेले आहेत, असं या ठिकाणी सांगण्यात येतं आहे. आणि सगळा टोटल आकडा जो आहे, एकूण संख्या जी आहे ती 2,52,00,000च्या घरात या ठिकाणी केलेली आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला कळालंच असेल की माहिती काय होती, आणि खूपच महत्त्वाची माहिती होती, परंतु खूपच धक्कादायक अशी माहिती आपण आपल्या लाडक्या बहिणींसाठी म्हणू शकतो की सरकारने आपल्या जाहीरनाम्यामध्ये निवडणुकीच्या अगोदर सांगितलं होतं की सर्व लाडक्या बहिणींना आम्ही 1500च्या ऐवजी 2100 रुपये देणार आहोत. परंतु आता लाडक्या बहिणींना अपात्र करत आहेत. मागेच आपण एका व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला सांगितलं होतं की जवळपास 8 लाख बहिणी ज्या आहेत अपात्र ठरलेल्या आहेत. आणि आता त्याचा आकडा जास्तसुद्धा होऊ शकतो, कारण जे आहे हे आयकर विभाग जे आहे ते इन्फॉर्मेशन डाटा जो आहे तो महिला व बालविकास विभागाला देईल. आणि त्यानंतर ती सगळी अर्जाची छाननी करून पात्र महिलांचे पूर्णपणे डाटाची छाननी करून ज्या महिला आयकर भरत आहेत त्यांना यापुढे 1500 रुपयांचा लाभ मिळणार नाही. लक्षात घ्या. तर ही इन्फॉर्मेशन होती, आणि अशाच नवनवीन माहिती, शैक्षणिक आणि शासकीय माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे आपल्या चॅनलच्या माध्यमातून काम करत असतो. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून जी माहिती आहे ती अधिकृत माहिती
आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. खूप असे फेक आणि व्हायरल न्यूज तुमच्यापर्यंत येत असतात, पण अधिकृत माहिती जी आहे तीच आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. लक्षात घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभार. जय महाराष्ट्र.